कोल्हापुरात अंबाबाई मंदिराच्या ऐतिहासिक भवानी मंडपात एका महिलेची प्रसूती झाली आहे। विशेष म्हणजे रात्रीच्या गारठ्यात आपल्या नवजात बाळाला जन्म देऊन बसलेल्या या असहाय्य महिलेकडे लक्ष द्यायला तिथे येणाऱ्या लोकांना आणि मंदिर प्रशासनालाही वेळ नव्हता। अर्चना आडे असं या महिलेचं नाव आहे। ती संकेश्वरहून आली आहे। गरोदर असताना नवऱ्यानं घराबाहेर काढल्यानं ती कोल्हापूरमध्ये आली होती। सकाळी काही सजग नागरिकांना ही बाब कळाली। त्यांनी ती महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना तब्बल 12 तास ही महिला उपाशी तापाशी आपल्या तान्हुल्याला घेऊन बसली होती। मात्र वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी इथं कॅमेऱ्यासह आले आणि आरोग्य अधिकाऱ्यांना नंतर जाग आली। अर्चनाला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। या निमित्तानं आपल्या समाजाची कातडी किती गेंड्याची झाली आहे याचाच प्रत्यय आलाय। परिस्थितीने मला साथ दिली नाही। भावाकडे आलं, भावजं पटवून घेतली नाही आणि CPR मध्ये नाव नोंद करून लिस्टमध्ये सगळं फोटो त्यांनी काढून घेऊन सगळं केलेलं व्यवस्थित। ते कागदपत्र एका बाईनं चोरी करून घेऊन गेली। रात्री 2:30 वाजता बाहेर बाथरूमला गेलो होतो, तिथंच डिलिव्हरी झाली। मी 3 वाजता उठली। मला म्हटली 2 वाजता बाळातीन झाली। ती बी कुठं तिकडे लेगवीला बसते का नाही तिथं झाल्यानंतर मग परत ती दुसरी बाई आहे का नाही, पोराला पुसलं, कुठं नाळ बीळ कापलं, काय केलं। आमची 108ची ॲम्ब्युलन्स मी तात्काळ पाठवून दिली आणि पेशंट आता आमच्या प्रसूती विभागात ॲडमिट केलेलं आहे। तिची प्रकृती चांगली आहे आणि तिला आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तिच्यावरती उपचार करत आहेत। बाळ थंडीत जवळजवळ 7-8 तास असल्यामुळे त्याला बेबी वॉर्मरमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्या तपासण्या करून त्याचे इम्युनायझेशनचे जे काही डोसेस द्यायचे आहेत ते दिले जातील। माझे सहकारी प्रताप नाईक आपल्याबरोबर आहे। प्रताप, सर्वप्रथम कोल्हापूरमधल्या तमाम इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन, आपलंही अभिनंदन। एक आपली बहीण जिला घरातून बाहेर काढून टाकलंय, जिच्याकडे कागदपत्र नाही, जिचे पेपर्स हरवलेत, अत्यंत असहाय्य परिस्थिती, ती भवानी मंडपात तिची डिलिव्हरी झाली। खूप वाईट आहे हे सगळं। आता सगळे CPRचे लोक धावपळ करतायत, पण बातमी लागल्यानंतर किंवा पत्रकार तिथं आल्यानंतर आधी नागरिकांनी फोन करूनही या लोकांनी दखल घेतली नाही। ही सिस्टीम गेंड्याच्या कातडीची आहे। नक्कीच अजित, असंच म्हणावं लागेल, कारण त्याचं कारणच असं आहे की काल रात्री 2 वाजता तिची डिलिव्हरी झाली आणि तेव्हापासून आज दुपारी 1-2 पर्यंत ती महिला भवानी मातेच्या मंदिराच्या दारातच सगळ्यांना दिसेल अशा स्थितीत होती। आपलं एक लहान बाळ जे अंथरूण होतं त्याच्यामध्ये लिपेटलेलं होतं आणि ती बाई तशीच बसून राहिलेली होती। वास्तविक पाहता प्रसूती झाल्यानंतर त्या महिलेची देखभाल करण्याची गरज आहे, त्याचबरोबर लहान बाळाला संवर्धन किंवा त्याचं संगोपन करण्याची गरज आहे। असं असताना एकाही व्यक्तीने त्या बाईकडे लक्ष दिलं नाही। प्रशासनाला नक्की भाग पाडू। ज्ञानेश्वर साळुंखे जी आपल्या बरोबर आहेत, ज्यांनी सर्वप्रथम ही बाब पाहिली, पोलिसांना कळवली होती। ज्ञानेश्वरजी, आपले मनपूर्वक आभार। आपण निदान या सगळ्याची दखल घेतली, तुमच्यातला सजग नागरिक जागरूक झाला, पण काय नेमका अनुभव होता आपण फोन केला तेव्हा? सर, ज्यावेळी मी पहिल्यांदा ही मला घटना कळाली, मी तिथं जाऊन बघितलं, त्यावेळी ते बाळ आणि ती बाळाची आई अगदी असं वेदनेनं विवळत होती, थंडीनं ती कुडकुडत होती, अशा अवस्थेत ते होती। मी ती घटना पाहिल्यानंतर तात्काळ महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली, पण त्यांच्याकडून जो अनुभव आला तो अत्यंत संवेदनाहीन असा अनुभव होता। कारण मी तात्काळ ती घटना कळवल्यानंतर त्यांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे होती। उलट त्यांनी ती दखल न घेता मला त्यांनी झापलं की मला म्हणाले, तुम्ही आम्हाला कशाला फोन करताय, तो आमचा इश्यू नाही आहे, हा पोलिसांचा इश्यू आहे, हा क्रिमिनल भाग आहे आणि तुम्ही याबाबत पोलिसांना कळवा, असा प्रकार तो मला दिसून आला। खरोखरच जर असे अधिकारी वागत असतील आणि एखाद्या महिलेची रस्त्यावर प्रसूती होण्याची वेळ येत असेल तर हे अधिकारी काय कामाचे असं मला वाटते। आणि दुसरी गोष्ट, ह्यांचीच जर एखादी आई बहीण अशी या ठिकाणी रस्त्यावर प्रसूत झाली असती तर काय यांना काय वाटलं असतं, याचा विचार करा। वेदना म्हणजे काय प्रसूतीच्या हे अधिकाऱ्यांना माहित नाहीत का? कसले अधिकारी आहेत ते? आरोग्य अधिकारी स्वतःला म्हणतात, असले अधिकारी काय कामाचे? आपल्याबरोबर साळुंखेजी दिलीप पाटील साहेब आहेत, महापालिकेचे आरोग्य अधिकारी। पाटील साहेब, कोल्हापूर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांनी दखल घेतली नव्हती। तुम्हाला टार्गेट करायचं नाही किंवा हा बातमीचा विषय म्हणून हे दाखवायचं नाहीये। पाटील साहेब, असं का होतं? का सरकारी विभाग थोडीशी संवेदना दाखवत नाहीत, महापालिका का संवेदना दाखवत नाही? या प्रकारामध्ये घडलं काय नेमकं? नाही, एक्झॅक्टली काय
फोन जेव्हा आला त्यावेळेला कोणत्या ठिकाणी काय झालेलं आहे याचं कोणी न बोलता एक प्रेस रिपोर्टर बोलत होते. त्यांना काय म्हटलं, जवळच पोलीस स्टेशन आहे, त्या संदर्भामध्ये जर तुम्ही कॉन्टॅक्ट जर केला तर बरं होईल. आणि महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये विचार करायला गेलं तर एखाद्या वेळेस पोलीस मेडिको लिगल जर असेल तर त्या संदर्भामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल यांच्या मार्फत किंवा त्या 102 नंबरला किंवा 108 नंबरला फोन करून आपल्याला तातडीने करता येईल. महानगरपालिकेची यंत्रणा तिथे कार्यरत होण्यापूर्वीच जवळच पोलीस स्टेशन आहे, तिथून लगेच आपल्याला संपर्क करता येईल अशा प्रकारचं त्यांना बोलणं केलेलं होतं. तरी देखील ते जर म्हणाले असते किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये अँब्युलन्स पाठवणार या संदर्भात आमच्या हॉस्पिटलला मी कल्पना दिलेली होती. आता महापालिकेच्या रुग्णालयामध्ये CPR मध्ये ती महिला आहे, तिचं बाळ आहे, महापालिका काय काळजी घेणार आहे यांची? नाही, आता ते महापालिकेचे वेगळा असा नाही, CPR सुद्धा गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. महानगरपालिकेचं काय आणखी CPR हे जनरल हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंटचं. तर त्या ठिकाणी त्याला औषधोपचार किंवा पुढची जर काही हे जर असेल तर ती काय शासनामार्फत केला असं त्याचा अर्थ होतोय ना. म्हणजे सिव्हिल रुग्णालयामध्ये CPR मध्ये ती महिला जावी, महापालिकेच्या रुग्णालयामध्ये त्या महिलेला आपण घेऊ शकत नव्हता का? नाही घेऊ शकणार, त्यांना कोणत्याही महापालिकेच्या रुग्णालयामध्ये किंवा CPR रुग्णालयामध्ये कोणी कुठेही नेता आला असतं, काही अडचण नव्हती त्याच्यामध्ये. पाटील साहेब, सगळी तुमची बाजू ऐकून घेतली, पण याच्यामध्ये एक फार दुर्दैवानं असं सांगावं असं वाटतंय की म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना माणूस थोडीशी संवेदना ठेवतो. जनसेवेचं क्षेत्र आपलं आहे. नाही संवेदना नाही असं होणारच नाही ना, असं काही कारण पण नाही आहे. या संदर्भामध्ये एक्झॅक्ट काय झालेलं आहे ही परिस्थितीची माहिती घेईपर्यंत. साहेब, ज्ञानेश्वर साळुंखे आता माझ्यावर फोन लाईन वरती आहेत. नुसताच बातमीचा विषय म्हणून कोणाला झोडपून काढायचं असं नाहीये, पण असं घडू नये. एक ती गरीब बाई आहे, तिच्याकडे पैसे नव्हते, फोन केला गेला, पोलीस स्टेशनला कळवा असं सांगितलं गेलं. हे सगळं पोलिसांचंच काम आहे का? आपण ज्या सिस्टीममध्ये काम करतो आपली थोडीशी जबाबदारी आहे असं आपल्याला वाटत नाही का? आणि हे घडलंय, जर असं पुन्हा घडू नये म्हणून आपण काही कडक सूचना तुमच्या विभागाला द्याल का? निश्चितच इथून पुढे अशी घटना ही पहिलीच घटना अशी निदर्शनास आलेली आहे. अशा प्रकारे कुठलीही घटना घेतली तर महानगरपालिका निश्चितच संवेदनशीलपणे याच्यामध्ये हस्तक्षेप करेल, याच्यावर मी आश्वासन देतो. निदान आपण अशी सूचना द्याल की जर अशा काही मेडिकल इमर्जन्सीचा फोन आला, शासनाकडून सांगितला तर कोर्टानं तसं वेळोवेळी सांगितलंय की जर कुणी फोन केला सांगितलं तर पहिले आधी वैद्यकीय मदत द्या, पोलीस बाकीच्या इतर गोष्टींचा भाग हा नंतरचा आहे. कृपया आपण तसं सांगाल अशी अपेक्षा करतो. हद्दीचा वाद असेल, इतर वाद असतील, हे सगळे रंगतात, पण यातून माणुसकी संपत चालली का हा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. माझे सहकारी प्रताप नाईक आपल्याबरोबर आहेत. प्रताप, आपण बघितलं आता जे शेवटी राज्य शासनाचं रुग्णालय आहे, CPR मध्ये या महिलेला दाखल करण्यात आलं, महापालिकेच्या रुग्णालयामध्ये त्यांनी घेतलं नाही, तिथे 108ची अँब्युलन्स आली, बाकीच्या तर सगळ्या गोष्टी झाल्या आणि सर्वप्रथम म्हणजे पत्रकार पोहोचले, त्याच्यानंतर ही सगळी कारवाई सुरू झाली. जबाबदारी टाळली जाते, हे खरं आहे का? अजित, नक्कीच अजित, असं म्हणावं लागेल. त्याचं कारणच असं आहे की जवळपास आपण बघतो की 1-2 वाजता ही माहिती कळाली. त्याच्या आधीच कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी दिलीप पाटील यांना वारंवार फोन केला गेलेला होता आणि सांगितलं होतं की अशा प्रकारची महिला वेदनेनं तळमळते अक्षरशः, त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे. असं असताना कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी सांगतात की ही आमच्या अखत्यारीतली बाब नाही, ही पोलीस कंप्लेंट असू शकते. अशा प्रकारचं वक्तव्य एखादा आरोग्य अधिकारी कसा करू शकतो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता त्यांनी बोलताना सांगितले की ही बाब अशा प्रकारे असू शकते, याची कल्पना नव्हती किंवा असू शकत नाही असं म्हटलं. मुळात एकूण यांचा सगळा खोटाडेपणा एकूण यांच्या या वक्तव्यावरनं उघड झालेला आहे. यांची जबाबदारी होती कोल्हापूर महानगरपालिकेचं सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी त्यांना तात्काळ त्या महिलेला घेऊन जाणं शक्य होतं. असं असताना यांनी जबाबदारी टाळलेलं आहे. याच्यावरूनच लक्षात येतं की आपण सर्वसामान्य नागरिकाला नावं ठेवण्यापेक्षा ह्या अशा अधिकाऱ्यांच्या मुजरीमुळेच असे प्रकार वाढताना दिसतात किंवा घडताना दिसत आहेत. त्याच्यामुळं अशा आरोग्य अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भवानी मातेच्या दर्शनासाठी कोल्हापुरात जवळपास 6 वाजल्यापासून दर्शन रांगा लागतात, लोक येतात, हजारो भाविक येतात. असं असताना त्या भाविकांना सुद्धा ही महिला दिसली नाही का, हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपली माणुसकी कुठेतरी संपत चालली आहे का, याचा सुद्धा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. अजित, प्रताप, धन्यवाद या सगळ्या माहिती करता. आणि पुन्हा एकदा खरंच आभार ज्या सगळ्या लोकांनी, ज्या सजग नागरिकांनी या गरीब महिलेची मदत केली, तिला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं. पण फार वाईट वाटलं जो प्रकार घडला. या सगळ्यातून आता दखल घेतली जाईल आणि निदान यापुढे तरी अशी असंवेदनशीलता कोल्हापूर महापालिकेचे अधिकारी दाखवणार नाहीत अशी अपेक्षा करूयात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.